आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। आमदार सुरेश धसांनी घेतली अजित पवारांची भेट। मराठवाड्यातील मल्टीस्टेट बँकांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती। धनंजय मुंडे, वाल्मिक कराड मल्टीस्टेट बँका बुडवणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले असा धसांचा आरोप। वाल्मिक कराडच्या सर्व गँग मोक्कामध्ये टाकल्या पाहिजेत। वाल्मिक कराड चोरांचा दरोडेखोरांचा साथीदार, सुरेश धसांचा आरोप। तर खंडणीच्या बाबतीत मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाली हे खरं, धसांचा पुनरुच्चार। मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला नाही, मुंडेंकडे नैतिकता सुद्धा नाही, मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर सुरेश धसांची प्रतिक्रिया। पंकजा मुंडेंनी त्यांच्या कार्यशाळांमध्ये फक्त 745 शिक्षकांचीच चुकीच्या पद्धतीने नियुक्ती केली, भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। हत्येच्या तपासासंदर्भात देशमुख कुटुंबियांची फडणवीसांशी चर्चा। आमदार सुरेश धस सुद्धा यावेळी उपस्थित। महाराष्ट्रात गुन्हेगाराला माफी नाही तर आरोपींना सोडणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन। तटकरे पटेलांना मंत्री व्हायचंय म्हणूनच फोडाफोडीचे हे प्रयत्न सुरू आहेत। पवारांचे खासदार फोडल्यावरच दादा गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार, खासदार संजय राऊतांचा मोठा दावा। उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी आज दिल्ली दौऱ्यावर जाणार, तर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक या ठिकाणी होणार। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सुद्धा अजित पवार भेट घेण्याची शक्यता। शरद पवार गटाची आज आणि उद्या मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। बैठकीमध्ये पुढील वाटचाली संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार। प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात सुद्धा मोठा निर्णय होण्याची शक्यता।